आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केलेली आहे। उद्धव ठाकरे मुंबईतल्या लँड स्कॅमचा बादशाह आहेत असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। ठाकरेंच्या डोक्यात नेहमी लँड स्कॅम सुरू असतं असं शेलार म्हणाले। भाजपनं गरवारे क्लब इथं आयोजित केलेल्या कार्यशाळेत मंत्री आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका आहे। मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे की उद्धव ठाकरेंना वारंवार डोक्यामध्ये लँड स्कॅमच दिसतं। बघूयात आपण शेलार काय म्हणाले। स्कैम दिमाग में होता है। मुंबई की पूरी जमीनों की स्कैम का बादशाह ये उद्धव ठाकरे का दल है और इसके लिए उसके दिमाग में सिर्फ लैंड स्कैम। उसने नया बात छोड़ दिया, जमीन देंगे मुसलमानों की और बिल्डर को देंगे, अदानी को देंगे, अंबानी को देंगे। अरे मैं तो उसको सवाल पूछता हूँ, 25 साल कॉर्पोरेशन में तुम था, 25 साल में मुंबई शहर की एक एक प्रॉपर्टी की स्क्वायर फीट की कीमत 1-1 लाख रुपए है, 1 स्क्वायर फीट की। ऐसे 1 करोड़ स्क्वायर फीट की जगह ये बिल्डरों को देने का पाप ये उद्धव ठाकरे ने किया है। वो हमसे सवाल क्या पूछेगा, वो हमसे सवाल क्या पूछेगा। कोई बिल्डर को जगह नहीं जाएगी, कोई और किसी को जगह नहीं जाएगी। ये जगह जिस पाक काम के लिए है, नेक काम के लिए है, उसी पाक और नेक काम के लिए सिर्फ अच्छी तरीके से चलेंगे। ये बात को लेकर निकले। मुझे बोलना बहुत था लेकिन किरण जी आए हैं और उनको भी बोलना है, मुझे भी कैबिनेट है और इसके लिए 3 मुद्दे में रख रहा हूं। ये कानून लाया क्यों, उसका हेतु क्यों था और इसके लिए किया क्या। आगे की बात जगदम्बिका पाल साहब और किरण जी बताएं और आप सब लोग एक वादा करो, गली गली में जाके बताओगे। जो वादा कर दो हाथ ऊपर। और मैं आपको बोलता हूं बहुत अदब के साथ, बहुत नम्रता के साथ, सामने वाला अगर गलत बात भी कहे तो उसकी गलत बात उसकी तरफ अपनी तरफ से गलत न कहते हुए हम अपनी बात पहुंचाए। आज आपको लग सकता है कि हमको प्रतिकूलता है, अनुकूलता नहीं है, लेकिन समय बताएगा, यही समाज आपको कहेगा भैया तू सही था, किरण जी सही थे, मोदी जी सही थे। और इस भरोसे के साथ आप सब लोग काम पर लगे। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिमाग में होता है। मुंबई की पूरी जमीन ठाकरेंच्या डोक्यात नेहमी लँड स्कॅम सुरू असतं असं शेलार म्हणाले। न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये, पण भाजपनं गरवारे क्लब इथं आयोजित केलेल्या कार्यशाळेत मंत्री आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर ही टीका केली असं कळतंय। आपण या सगळ्याविषयी अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवर यांच्याशी। तुषारशी बोलूया, पण त्याआधी किशोरी पेडणेकर यांच्याशी बोलूया। किशोरीताई, उद्धव ठाकरेंवर टीका केली आशिष शेलारांनी। ठाकरेंच्या डोक्यात नेहमी लँड स्कॅम असतं असं ते म्हणाले। ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून हे समोर येतंय, तुम्ही काय सांगाल? नाही, मुळामध्ये आशिष शेलारांनी जे संदीप देशपांडेनी मध्ये डायरेक्ट नाव घेऊन झोलर त्याचं पण उत्तर द्यावं, काय कुठले झोल करता तुम्ही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्धवजींचा पक्ष फोडले, त्यांचे आमदार सगळं काढून घेऊन सत्ता स्थापन केली, तरी अजूनही उद्धवजींची भीती वाटते। काही उठायचं आणि तोंडवर करून तुम्ही बोलणार आणि दरवेळेला त्यांना बदनाम। एक लक्षात ठेवा, शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने तुम्हाला 3 वर्ष त्यांना संपवण्यात अजून लागतायत, काय म्हणावं। त्यामुळे आमच्याकडनं तर कधीच तुम्हाला झोलं पिलं
ज्यांनी म्हटलं त्याचं पण उत्तर द्या की काय झोल करता तुम्ही. मला एवढ्या मोठ्या सभेत झोलर म्हटलं आणि नाव घेऊन म्हटलं. आमच्या उद्धवजींच्या डोक्यात काय असतं ते गेल्या 25 वर्षात मुंबईकरांनी बघितलंय. पाण्याचं नियोजन नीट होतं. आम्ही कचऱ्यावरती कुठे कर लावला नाही. कचऱ्याचं नियोजन नीट होतं. रस्ते आज लोक बघतायत काय रस्त्यांमध्ये झोल झाली आहेत. नाही, महापालिकांच्या तोंडावर अशी टीका, वैयक्तिक टीका केली गेली असं वाटतं. त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे काहीच नाहीये. टीका करणार, बदनाम करणार तर करू दे. आता काय सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना. म्हणून संदीप देशपांडेंनी झोलर म्हटलं त्याचं उत्तर आलंच नाही. दुनियेने ऐकलं. नक्की. किशोरीताई, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. किशोरीताई पेडणेकर, शिवसेना उभाटाच्या नेत्या आपल्यासोबत बोलत होत्या. तुषार रुपनवर आपल्यासोबत आहेत. तुषार, ही ऑडिओ क्लिप ज्याची पुष्टी न्यूज 18 लोकमत करत नाही, पण आशिष शेलारांच्या चा आवाज आहे आणि त्यात उद्धव ठाकरेंवर लँडस्केप नेहमी त्यांच्या डोक्यात असतं, लँडस्कॅम असं ते म्हणाले आहेत. काय सांगाल? नक्कीच सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर आशिष शेलार गरवारे क्लबमध्ये एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि या कार्यशाळेसाठी मुंबईतले सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आणि या पदाधिकाऱ्यांसमोर भाषण करत असताना आशिष शेलारांनी खूप महत्वपूर्ण असं हे विधान केलेलं आहे. मुंबईतले लँड माफिया, मुंबईतले लँड स्कॅम माफिया म्हणून उद्धव ठाकरेंचा थेट उल्लेख केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या जमिनी बळकावून बिल्डरांना दिलेल्या आहेत त्या संदर्भात देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चौकशी होताना पाहायला मिळू शकते. कारण की आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती आपल्याला आरोप प्रत्यारोपाच्या फैरी या दोन्ही पक्षांकडून जोडल्या जाऊ शकतात. मात्र आशिष शेलारांनी यापूर्वी उद्धव ठाकरेंवरती एवढा गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. मात्र आता पहिल्यांदाच आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंवरती जो गंभीर आरोप झालाय की उद्धव ठाकरे हे लँड माफिया आहेत, लँड स्कॅम त्यांनी अनेक केलेले आहेत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेमध्ये ही त्यांची सत्ता आहे. त्यामुळे अर्थातच मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता असल्या कारणामुळे ज्या जमिनी आहेत, ज्या जमिनींची व्यवहार आहेत किंवा त्या जमिनींवरती आरक्षण ठेवण्याचे सर्व अधिकार हे मुंबई महानगरपालिकेला असतात. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला हाताशी धरून उद्धव ठाकरेंनी या जमिनी अनेक आशिष शेलार यांनी हा आरोप केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्यावर आणि त्यांची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. धन्यवाद तुषार, आपण माहिती दिली त्याबद्दल. आशिष शेलार यांनी लँड स्कॅमचा बादशहा उद्धव ठाकरे असं म्हटलेलं आहे. आपल्याबरोबर भाजपचे नेते राम कदम आहेत, त्यांच्याशी बोलूया. बोला. राम सर, आपण जर बघितलं आशिष शेलारांनी ही टीका केली आहे, उद्धव ठाकरेंना लँड स्कॅमचा बादशाह म्हटलंय, तुम्ही काय सांगाल? आपल्याला कल्पना असेल की आमचे मुंबईचे अध्यक्ष आणि आदरणीय मंत्री महोदय आशिष शेलारजी हे कधीही अभ्यासपूर्ण अध्ययन करूनच बोलतात. उगाच हवेत कधी आरोप प्रत्यारोप करत नाहीत. हा भाग क्रमांक 1. आता मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगेन. आपण कोस्टल रोड बनवत असताना केंद्र सरकारला एक साधं महाराष्ट्र सरकारकडून ऍफिडेव्हिट हवं होतं की कोस्टल रोड तयार होत असताना जी 400-500 एकर जमीन तयार झाली भरणी केल्याच्या नंतर, तर ती जमीन तुम्ही लोकांच्या वापरासाठी ठेवाल, मैदान म्हणून उपयोग कराल. उद्धव ठाकरे सरकारनं तशा प्रकारचं ऍफिडेव्हिट दिलं नव्हतं. का दिलं नव्हतं? ती 400 एकर 500 एकर समुद्राला लागून जमीन त्यांना कोणत्या बिल्डरला द्यायची होती? काय करायचं होतं? जेव्हा 2.5 वर्षाच्या कालखंडात मातोश्रीचे दरवाजे आणि वर्षा बंगल्याचे दरवाजे फक्त बिल्डरसाठी रिकामे होते, उघडे होते. मंत्र्यांना परवानगी नव्हती, आमदारांना परवानगी नव्हती, पत्रकारांना परवानगी नव्हती. हे सगळे बिल्डर त्यांचे कोण लागत होते? तर त्याच्यामुळे अशी शेकडो उदाहरणं आहेत की त्या कालखंडात कशा पद्धतीने त्यांनी FSI वाटला बिल्डर लोकांना, तोही मर्जीतल्या. तर त्याच्यामुळे माननीय आशिष शेलारजी बोलतायत हे त्रिवार सत्य आहे. ते उद्धव ठाकरे किंवा उबाटा गटाचे कोणीही नेते नाकारू शकत नाहीत. पण आता किशोरी पेडणेकर बोलताना असं म्हणाल्या की संदीप देशपांडे शेलारांना झोलर म्हणाले, तर त्याच्याविषयीचं उत्तर काही आलं नाही.
ते आम्ही आमचं आपसात बघून घेऊ. आणि मुळामध्ये मनसेच्या नेत्यांना आमच्या नेत्यांविषयी अशा प्रकारचे शब्द वापरण्याचा काहीही अधिकार नाही. बर राम सर असेच सोबत राहा. आपण काय करतोय मनसेचे नेते काय बोलले त्याच्यावर वेगळी चर्चा करू. याच क्षणाला उद्धव ठाकरे हे लँड माफिया आहेत का नाही आहेत याच्यावर चर्चा सुरू आहे. मी तुम्हाला उदाहरणं दिली. नक्की राम सर, आपल्याबरोबर सुषमा अंधारे सुद्धा आहेत. आपल्याबरोबर सुषमा अंधारे पण आहेत, त्यांच्याशी बोलूया. सुषमाताई, लँड स्कॅमचा बादशाह आहेत उद्धव ठाकरे असा आशिष शेलारांनी आरोप केलाय. आशिष शेलार असतील किंवा अजून कोणी असतील, या सगळ्याच लोकांची एक गरज आहे. जर फडणवीसांच्या आणि एकूण भाजपाच्या गुडबुकमध्ये राहायचं असेल तर लांगुल चालन केलं पाहिजे. आणि फडणवीसांचा किंवा भाजपचा जो थेट शत्रू आहे, ज्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे, त्याला शक्य तेवढं डॅमेज करणं ही त्यांची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने जर ते डॅमेज करत असतील तर ठीक आहे ना, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. फडणवीसांच्या कृपेने मंत्रिपदाची पोळी खात आहे तर फडणवीसांची टाळी वाजवतायत. त्याच्या पलीकडे काही मला फार बोलावं असं वाटत नाही. आता राम कदम बोलताना असं म्हणाले की जेव्हा हा कोस्टल रोड सुरू होता तर तिथे सुद्धा 400 एकरची जागा बाजूला ठेवली गेली, ती कुठल्या तरी बिल्डरच्या घशात उद्धव ठाकरेंना घालायची होती. त्यावर तुम्ही काही प्रतिक्रिया द्याल, भाष्य कराल? अख्खी धारावी अदानीच्या खिशात आणि घशात घालणाऱ्या लोकांनी हे सगळं बोलणं म्हणजे सौ चुहे खाकर बिल्ली चले हसक. आधी अदानीचं काय केलंय ते बघा, धारावी कशी कशी घशात घातली ते बघा, मंगल प्रभात लोढाला का तुम्ही मुंबईचाच पालकमंत्री बनवलेला आहे आणि लोढाच्या घशात किती जमिनी घातल्या आहेत ते बघा, पॅराडाईज ग्रुप ऑफचं काय चाललेलं आहे ते बघा. मी जर अशी लिस्ट काढली ना तर आहेराची यादी वाचल्यासारखी यादी वाचेल. त्यामुळे आधी ते सगळं बघा. मला साधी गोष्ट कळते की जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पे पत्थर नहीं फेका करते. सुषमाताई, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत होत्या. मी जर वाचायला गेले पाढा तर खूप मोठा पाढा आहे, खूप मोठी नावं घ्यावी लागतील. आधी स्वतःकडे बघा, आरशात बघा आणि मग दुसऱ्यांवर टीका करा. उद्धव ठाकरे यांना आशिष शेलारांनी लँड स्कॅमचा बादशाह म्हटलेला आहे, त्यावरच्या या प्रतिक्रिया होत्या.